हॅलो, मी तुमची लाडकी आरवी केदार. माझं चॅनलचं नाव आहे नायथ्री टीच. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा. आपण आज कोल्हापूरला जाणार आहोत. चला जाऊया. माझं तर म्हणे मी झोपूनच जाते. झोपायच्या वेळेस सुटून टाका. बरोबर कधी पोहोचणारे वाट बघत आहे. आपण आता हायवेवर सांगलीच्या हायवेवर आहे. आणि हे बघा डोंगरावर ना ते मोठे रस्ता आहे ना, तिकडं मला लय भीती वाटते. काबर भीती वाटते? तुला भीती वाटते का? तुला काबर वाटते? कशाची काबर? हे बघा पिंक झाडं, गुलाबी झाडं, पवन चक्क्या तिकडे तशी लाईन दिसत आहेत ना, वाईट तर पवन चक्क्या. बघा पवन चक्क्या दिसतात का? मस्त गोल घुमतात पवन चक्क्या. जरा पाहत कधी कोल्हापूरला पोहोचू. तू सांग कधी पोहोचणार आहे? 2 तास. तू गुगली, तू कधी पोहोचणार आहे? 1 तासात. त्याची ओळख करून दे. हा माझा मोठा भाऊ. हा माझा सख्खा चुलत भाऊ. ह्याचं नाव संकेत आहे. आणि हा माझा सख्खा भाऊ, ह्याचं नाव गुगली आहे. म्हणजे ह्याला खऱ्या नावाने अर्णव बोलतात आणि खोट्या नावाने गुगली बोलतात. आणि मला खऱ्या नावाने आरवी बोलतात आणि खोट्या नावाने बेबू बोलतात. पवन चक्क्या बघा, पवन चक्क्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर महादेव. नमो पार्वती पदे. हर हर महादेव. मी गावात आहे. हे बघा या गावातले पवन चक्क्या पहा. मंदिर पण आहे इथे. आणि हॉटेल तर विचारूच नका, खूप सारे हॉटेल आहेत तिथे. बघत फायनली आता आपण ज्योतिबाच्या डोंगरात पोहोचलेला आहे. 2 मीटर फक्त 5 मिनिटात पोहोचून जाऊ. फायनली पोहोचलो. आता थोडंफार काय ते चांगलं वाटतं. फायनली इतकं कष्ट करून पोहोचलो. देवा थँक्स. बघा कसला मस्त दूर आहे राव. धक्का वाव, कसला मस्त रीती. आता मंदिरात जाण्यासाठी एक्साइटेड तुम्ही आहात, तर त्याच्या एक्साइटमेंट दाखवण्याच्या आधी सबस्क्राईब करा. धुक्का झालं. किती मस्त वाटतंय ना. कसं वाटतंय तुला धुक्का झाला म्हणून? लय चांगलं बिंगलं काय तो बोला की. चांगलं ज्योतिबाच्या नावाने चांगलं. हा, ज्योतिबाच्या नावाने चांगलं. फारच गर्दी आहे.
गर्दी आहे. आखिरकार पोचलो. लय कडक ऊन आहे माझ्याकडे. एक कमीत नाही का मला नाही का त्या काकांनी सांगितलं की इथेच म्हणजे आम्हाला सर्वांना इथे सांगितलंय की इथेच थोड्या वेळ आराम करा आणि मग आपण ज्योतिबाला दर्शन घ्यायला जाऊ देवांचं बालाजीला. आणि इथे नाही का एक जुनं शाळा होती, जुनी शाळा. बघा मला तर मस्तच वाटतं इथे येऊन. झोपायला पण दिली इथे सुविधा. घर लय मस्त आहे राव. हे बघा मी जिथून आले नाही, हे बघा इथे सीडी अशी खाली जाण्यासाठी. हे बघा इथे पण बोर्ड होता एक वाटतं, असा बोर्ड होता इथे. काय वाटतं शाळेच्या बद्दल? शाळा घाल. अरे सांग की बाबा. काही नाही वाटत, शाळेला भारी होती असं मला माहिती. कधी चांगली सांगायचं नाही. हे बघा हे बालाजी पूर्ण खराब झाली. खूप 42 इयर्स काय असेच राहतात का? बघा इथे पहिले बोर्ड होता वाटतं आणि इथे सगळे पोरं बसायची, शिकायची, स्लेट ब्लीड घ्यायचे. आणि का डोर आहे इथे, बघू इथं काय. आय थिंक हा स्टाफ रूम होता. ती पेटी आहे बघ, ती खोलायची का? ती पेटी काय निघालं? हे भूत निघतं पेटीत. एवढ्या पेटीत बसणार आहे का भूत? हां खोल मला खोलायचं आहे. हे खोलून पाहायचं. अम्मा किती मेहनत, काहीच नाही आहे. हे नको खोलायला. हे खोलायचं काहीच ठेवलं नाही. मी काय तर ठेवायचं पुस्तक वाचायला काहीतरी झालं असतं आम्हाला. ओ इथे काय नाही दिसल्या भाडमध्ये. कसलं जुनं घर आहे. मला तर खूप चांगलं फील होतं राव इथे. इतकं मस्त. इथे स्टुडंट्स ओल्ड घर आहे. फॅन पण चालतो वाटतं. आय थिंक चालू करतो. नाही चालत. एवढं वर्ष 42 इयर्स एक जुनी शाळा. माझी मम्मा वाटते शिकत होती इथे. इतक्या वर्ष 42 म्हणजे ती आता तेवढ्या इयर्सची नसेल. ती 1991मध्ये झालं होतं तिचा जन्म आणि पप्पांचा 1985मध्ये झालं होतं. म्हणजे हे 87चं घर आहे ना. 1983मध्ये बिल्ड झालं होतं आणि 84मध्ये हे चालू झालं होतं. आणि पप्पांचं 85मध्ये जन्म झाला ना, 1985मध्ये. आणि मम्माचं 1991मध्ये. आणि हे आतापर्यंत टिकले 2025 इयर्स. ह्याला काय बोलतात काय माहीत. कवळं बोलतात वाटतं ह्याला. एक काढू का? नको, तर काका ओरडील फुकटचं. फॅन पण आहे इथे. बघ लाईट चालू केली. लाईट चालू पण झाली तशी. बंद करून दाखवूया. फॅन पण आहे तसं इथं. हा झाला चालू फॅन. 2 मिनिटातच चालू झाला. त्यात काय बंद करून टाकते. जेव्हा चालू करायचं असतं तेव्हा करते मी. पत्ते कुठून भेटले तुम्हाला? एकदम मला. अरे पत्ते कुठून भेटले? ओय काय पत्तेच खेळणार आहे ना आता? येतं तरी काय खेळता तुम्हाला? हा डोक्याने खेळणार. मनाने पत्ते खेळतात आहे ना. मनाने पत्ते खेळतात हे सगळे. कसा वाटला विचार या घराचा?
भंगार 42 इयर्स काय हे घर असंच टिकले का म्हातारे हां ओल्ड घरात प्रवेश घेतला. मग आता ज्योतिबाला तर जायला पाहिजे ना, चला जाऊया. तर आपण आता घरी आलोय. फ्रेश पण झाली आहे मी, बट माझा कलर सुटले ना, रेंजर कलर आहे हा. आणि तुम्हाला आधी कसं वाटलं की आपण ज्योतिबाच्या पायथ्याशी लागलेला आहोत. आणि हे पण कमेंट सेक्शनमध्ये पाठवा की तुम्हाला कसं वाटलं. आणि आधी सांगून ठेवते वापस, माझ्या NI3 टीचला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा. बाय.